नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज आणि उद्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या वतीने देण्यात येणारा पहिला पुरस्कार आज नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवार यांना दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार अमरावतीत येत आहेत. याच दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटच्या एका नेत्याला शरद पवार भेटणार आहेत. आमदार बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा इथल्या निवासस्थानी शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट होणार आहे. मुंबईतील आंदोलनाबाबत उद्या पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. मागास आयोगाने फक्त मराठा समाजच नाही, इतर समाजाचं सुद्धा मागासलेपण तपासणार असं म्हटलंय. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की मागास आहेत की नाही हे तपासणं गरजेचं आहे. हे माझं व्यक्तिगत मत आहे. सरकारने ठरवलंय ते सरकारच्या हातात आहे. सरकारच्या डोक्यात मनात जे आहे ते करत आहे. मराठा समाजाला ओबीसी कडून सरसकट आरक्षण मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आणि कुणबी एकच असल्याने हजारो पुरावे आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सिद्ध झालंय, तर कशाला विनाकारण फुपाट्यात ढकलताय असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. राज्यातील भीषण अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गोंदियाजवळ लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्यांच्या गाडीला अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले. ही दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये कार आणि कंटेनरचा भीषण अपघात होऊन 4 दुर्दैवी मृत्यू झाला, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात युती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे. जो जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. तसंच इंडियाचा चेहरा कोण असेल यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीच निवडणूक जिंकेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.